Good morning students. You are welcome in ज्ञानदेव अकॅडमी. आपले सर्वांचे ज्ञानदेव अकॅडमी मध्ये स्वागत आहे. आज आपण त्रिकोणमिती ट्रिग्नोमेट्री या चॅप्टर मधील ट्रिग्नोमेट्रिक रेशोच्या 0 डिग्री 30 डिग्री 45 डिग्री 60 डिग्री 90 डिग्री अँगलच्या ट्रिग्नोमेट्रिक रेशोच्या व्हॅल्यूज कशा काढायच्या ते आपण पाहणार आहोत. तर या टेबलमध्ये या कॉलममध्ये ट्रिग्नोमेट्रिक रेशोज आहेत. साइन रेशो, कॉस रेशो, टॅन रेशो, कोसेक रेशो, सेक रेशो आणि काट रेशो. आणि या रो मध्ये या ज्या रोज आहेत या रोज मध्ये वरच्या याच्यामध्ये अँगल आहे आणि इथं मेजर ऑफ अँगल दिलेला आहे. मेजर ऑफ अँगल आहे 0 डिग्री 30 डिग्री 45 डिग्री 60 डिग्री 90 डिग्री. आणि these are ratios, sin ratios, cos ratios, tan ratio, cosec ratio, sec ratio and cot ratio. आपण या चार फिगरचा उपयोग करणार आहे. फिगर नंबर 1, फिगर नंबर 2, फिगर नंबर 3 and फिगर नंबर 4. पहिल्या फिगर मध्ये ट्रायंगल एबीसी हा राईट अँगल ट्रायंगल असून बी हा राईट अँगल आहे आणि मेजर अँगल ए चे मेजर ऑफ अँगल ए इज 30 डिग्री. आणि या दुसऱ्या क्रमांकाच्या फिगर मध्ये किंवा सेकंड या फिगर मध्ये ट्रायंगल एबीसी इज ए राईट अँगल ट्रायंगल आणि याच्यामध्ये ए हा 30 डिग्री अँगलचा कोन आहे किंवा मेजर ऑफ अँगल ए इज 30 डिग्री. In figure number 3, triangle ABC is a right angle triangle and B measure of angle B is 90 degree. Measure of angle C is 30 degree and measure of angle A is 60 degree. Means this is a 30, 60, 90 degree angle right angle triangle. And this is right angle triangle of 30 degree, 60 degree and 90 degree. Okay. ट्रायंगल फिगर नंबर 4 मध्ये इन ट्रायंगल एबीसी बी इज राइट एंगल एंड रिमेनिंग टू एंगल्स आर ऑफ 45 डिग्री मेजर. मेजर ऑफ एंगल सी इज 45 डिग्री, मेजर ऑफ एंगल ए इज 45 डिग्री. ए एंगल ए चा मेजर आहे 45 डिग्री, एंगल सी चा मेजर आहे 45 डिग्री. द मेजर ऑफ these two angles are equal. Therefore, side opposite to them should be equal. म्हणजे या दोन अँगल समोरील ज्या बाजू आहेत त्यांची लेंथ समान असायलाच पाहिजे. सपोज the length of angle A is A, then length and angle BC, length of side AB is A, then length of side BC is equal to A. So this is a isosceles triangle. चला मग आता आपण काय करूया, एक एक फिगरचा उपयोग करून आपण या हा टेबल पूर्ण करूया. या रेशोच्या साइन रेशो, कॉस रेशो, टॅन रेशो, कोसेक रेशो, सेक रेशो या ट्रिग्नोमेट्रिक रेशोच्या आपण व्हॅल्यू काढूया. तर पहिल्या फिगर मध्ये ही जी पहिली फिगर आहे या फिगर मध्ये मेजर ऑफ अँगल ए इज 30 डिग्री. आपण काय करू की या पहिल्या फिगर नुसार फ्रॉम फिगर 1 फ्रॉम फिगर 1 sin 30 is equal to BC by AC. BC means side opposite to 30 degree angle and AC is a hypotenuse because this is right angle triangle, therefore AC is a hypotenuse. Okay. आता आपण काय करू की जी AC अँगल जो आहे हा A अँगल हा आपण डिक्रीज करूया. अँगल A हा डिक्रीज कर देऊ म्हणजे काय होईल की हा अँगल समजा C इथे आला तर
मेजर ऑफ अँगल विल बी लेस दॅन 30 डिग्री. समजा इथं आला तर मेजर ऑफ अँगल ए विल लेस दॅन 30 डिग्री. जेव्हा AC जी आहे किंवा हा जो C पॉइंट आहे किंवा AC या AB वर येईल, साइड AC साइड AB वर येईल, तेव्हा मेजर ऑफ अँगल विल बी 0 डिग्री. जेव्हा AC हा जो हायपोटेनस आहे हा जेव्हा AB वर येईल तेव्हा मेजर ऑफ अँगल A विल बी 0 डिग्री. देयरफॉर साइन 0 डिग्री इज इक्वल टू, जेव्हा हा अँगल 0 होईल तेव्हा AC हा BC वर राहील, म्हणजे लेंथ ऑफ BC इज इक्वल टू 0 इज इक्वल टू 0 बाय AC. आता लेंथ ऑफ BC is 0 but AC is not 0, therefore 0 by AC is equal to 0. Therefore sin ratio of 0 degree angle is 0. Sin ratio of 0 degree angle is 0. Okay. Next, आता आपण का 0 डिग्री पाहूया. का 0 डिग्री. आता का 0 साठी आपण फिगर नंबर 2 वापरू. फ्रॉम फिगर नंबर 2. आता फिगर नंबर 2 मध्ये मेजर ऑफ अँगल B इज 90 डिग्री, मेजर ऑफ अँगल A इज 30 डिग्री. आता आपण काय करू की या मेजर ऑफ अँगल आपण डिक्रीज करू, म्हणजे कमी करू. काय होईल, बट परंतु आपण AC जी आहे लेंथ आहे ती सेम ठेवू. AC ची लेंथ सेम ठेवून आपण A अँगल कमी कमी करत जाऊया. मग काय होईल की जेव्हा AC ची आपण लेंथ सेम ठेवून अँगल A हा कमी करत जाऊ तेव्हा हा जो पॉइंट आहे A पॉइंट हा असा वर जाईल, म्हणजे AB ची लेंथ वाढेल. आणि जेव्हा अँगल 0 होईल तेव्हा AC हा AB वर येईल. म्हणजे AC जी हा जो हायपोटेनस आहे हा हायपोटेनस आणि AB या दोघांची लेंथ समान होईल. आणि BC जी आहे हे काय होईल, 0 होईल. पण आपल्याला या BCC काही करायचं नाही. तर आता आपण AC जे आहे, AC जेव्हा आपण अँगल डिक्रीज करत जाऊ तेव्हा काय होईल की हे AB ची लेंथ वाढत जाईल, कारण आपण AC ची लेंथ फिक्स ठेवली. त्यामुळे जसं जसं आपण अँगल कमी होत जाईल तसं तसं AB ची लेंथ वाढत जाईल. आणि जेव्हा अँगल 0 होईल तेव्हा AB ची लेंथ आणि AC ची लेंथ समान होईल. When the angle will become 0, then the length of AB and length of AC will be equal. Okay. So, आता cos 0 is equal to cos 30 degree is equal to AB divided by AC. Means adjacent side of angle A divided by hypotenuse. Here cos 0 is equal to AB divided by AC. पण जेव्हा हा अँगल 0 होतो तेव्हा AB आणि AC ची लेंथ समान असते, म्हणून AB इथं आपण लिहू AB is equal to AC. Therefore किंवा आपण इथे लिहू बट AB is equal to AC. Therefore cos 0 is equal to 1. So value of
द cos रेशो ऑफ 0 डिग्री अँगल इज 1. या ठिकाणी तुम्हाला पक्का डोक्यात ठेवायचं आहे की साइन 0 ची व्हॅल्यू, साइन रेशो 0 डिग्री अँगलच्या साइन रेशोची व्हॅल्यू नेहमी 0 असते आणि cos 0 ची व्हॅल्यू ही 1 असते. नाव यावरून आपण या सर्व किमती काढूया. tan 0 इज इक्वल टू sin 0 बाय cos 0. तुम्हाला एक फॉर्म्युला माहित असेल, sin a बाय cos a इज इक्वल टू tan a, और tan a इज इक्वल टू sin a बाय cos a, और sin थीटा डिवाइड बाय cos थीटा इज इक्वल टू tan थीटा. आपण या सूत्राचा वापर करून tan 0 ची व्हॅल्यू काढू. tan 0 इज इक्वल टू sin 0 बाय cos 0. sin 0 इज इक्वल टू 0 बाय cos 0 इज इक्वल टू 1. That is a 0. So value of tan 0 is 0 or tan 0 ची व्हॅल्यू इज 0. ओके, आता आपण कोसेक 0 काढूया. कोसेक 0 इज इक्वल टू 1 बाय sin 0. sin 0 ची व्हॅल्यू आहे 0. 1 बाय 0 it is not defined. Not a defined. Next, sec 0 is equal to 1 upon cos 0. So cos 0 ची व्हॅल्यू आहे 1, sin 0 ची व्हॅल्यू 0, cos 0 ची व्हॅल्यू 1. So 1 by cos 0, so 1 upon 1 is equal to 1. Next, cot 0. आता आपण तोच रूल वापरूया. cot थीटा इज इक्वल टू 1 अपॉन tan थीटा. हा, इथे आपण लिहून टाकूया. कोसेक थीटा इज इक्वल टू 1 अपॉन 1 अपॉन sin थीटा. इथे आपण sin थीटा लिहू, इथे cos थीटा लिहू, tan थीटा, किंवा इथे असं लिहू आपण sin रेशो, cos रेशो, tan रेशो, त्यापेक्षा आपण इथे सरळ सरळ लिहू. sin थीटा, cos थीटा, tan थीटा, cosec थीटा is equal to 1 by sin थीटा, sec थीटा is equal to 1 upon cos थीटा and cot थीटा is equal to 1 upon tan थीटा. Okay, cot theta is equal to 1 upon tan theta. Therefore 1 by इथे cot 0 is equal to 1 by tan theta. Tan theta is means tan 0. Value of tan 0 is 0. Therefore 1 by 0 is equal to infinity. So it is not defined or undefined. Next, या प्रमाणे आता हे जे sin 0, cos 0, tan 0, cosec 0, sec 0, cot 0 चे आपण पूर्ण व्हॅल्यू काढलेले आहेत. आता याप्रमाणे आपण cos 30 डिग्रीची व्हॅल्यू काढूया, sin 30 ची काढूया. प्रमाणता हे सर्व मी रफ करतो. आता आपण फिगर नंबर 3 चा उपयोग करणार आहोत.
In figure number 3, triangle right angled triangle ABC is 30 degrees, 60 degree, 90 degree angle. 30 degree, 60 degree, 90 degree triangle. And B is equal to 90. Measure of angle C 30 degree, measure of angle A is 60 degree. Okay. And measure of angle A is equal to 60. So in figure number 3, right angle triangle ABC is a 30 degree, 60 degree, 90 degree angle, 90 degree triangle. Measure of angle B is 90 degree, measure of angle C is 30 degree, and measure of angle A is 60 degree. Okay. Let AB is equal to A. Length of AB is A. So in 30 degree, 60 degree, 90 degree right angle triangle, length of side opposite to 30 degree angle is always half of the hypotenuse. Therefore, AB is equal to half of the AC. But AB is equal to A. Therefore, half into AC. Therefore, AC is equal to 2A. Okay. Next, आणखी एक पुन्हा रूल आहे की लेंथ ऑफ साइड अपोजिट टू 60 डिग्री एंगल इन 30 degree, 60 degree, 90 degree right angle triangle, length of side opposite to 60 degree is root 3 by 2 times of hypotenuse. Therefore, root 3 by 2 into twice A. So, root 3. So, length of BC is root 3A. Okay. याप्रमाणे म्हणजे जो 30 डिग्री अँगल असते त्या अँगल समोरील साइडची बाजू किंवा साइडची लेंथ ही हायपोटेनसच्या हाफ असते आणि जे 60 डिग्री अँगल असतो त्याची जी लेंथ असते 60 डिग्री अँगल असतो त्याच्या समोरील बाजूची लेंथ ही हायपोटेनसच्या √3/2 टाइम्स असते. म्हणून √3/2 into twice A is equal to √3A. This is the length of side BC. Now, AB is equal to A, AC is equal to 2A, and BC is equal to √3A. These are the lengths of side opposite to 30 degree, 60 degree, 90 degree angle respectively. Hmm, 30 degree, 90 degree and 60 degree angles. These are the side opposite to. AB is side opposite to 30 degree angle. AC is a side opposite to 90 degree angle. And BC is side opposite to 60 degree angle. Now, आता ह्या किमती आपल्याला मिळालेल्या आहेत, किमती आपण काढलेल्या आहे. आता आपण या व्हॅल्यू काढून घेऊया. sin 30 इज इक्वल टू, आपण आता या फिगरचा उपयोग करणार आहोत, फिगर नंबर 3 चा. सो AB बाय AC. AB ची लेंथ आहे A आणि AC ची लेंथ आहे 2A. सो A कॅन्सल 1/2. नेक्स्ट, cos 30
30 साठी adjacent side of angle A, adjacent side of angle 30 degree, that is BC by hypotenuse AC. So BC is equal to root 3A upon hypotenuse 2A, root 3 by 2. Next, tan 30 is equal to sin 30 by cos 30. So 1 by 2 divided by root 3 by 2, that is 1 by 2 into 2 upon root 3, 1 by root 3, याप्रमाणे. ओके. नेक्स्ट, आता आपण कोसेक थीटाची व्हॅल्यू काढूया, म्हणजे कोसेक 30 ची. कोसेक 30 इज इक्वल टू 1 बाय sin 30. So 1 upon 1 by 2, therefore 1 divided by 1 by 2 is equal to 1 into 2 upon 1, 2. Sec 30 is equal to 1 by cos 30. So 1 upon cos 30 ची व्हॅल्यू आहे रूट 3 by 2 is equal to 1 divided by root 3 by 2 is equal to 1 into 2 by root 3 is equal to 2 upon root 3. Tan 30 is equal to cot 30 is equal to 1 upon tan 30. Tan 30 is equal to 1 by root 3 is equal to 1 divided by 1 by root 3 is equal to 1 into root 3. ओके. या ठिकाणी तुम्ही या फिगरचा उपयोग करून तुम्ही आता cos 60 ची व्हॅल्यू काढू शकता. cos 60 ची व्हॅल्यू रूट 3 by 2, cos sin 60 ची व्हॅल्यू रूट 3 by 2, cos 60 ची व्हॅल्यू 1 by 2 आणि tan 60 ची व्हॅल्यू रूट 3, कोसेक 60 ची व्हॅल्यू 2 by root 3, sec 30 ची व्हॅल्यू sec 60 ची व्हॅल्यू 2 आणि cot 60 ची व्हॅल्यू 1 by root 3. ओके. नेक्स्ट, आपण पुन्हा एक फॉर्म्युला वापरणार आहोत. sin थीटा इज इक्वल टू cos 90 मायनस थीटा एक फॉर्म्युला आणि cos थीटा इज इक्वल टू sin 90 मायनस थीटा. त्यानंतर tan थीटा इज इक्वल टू, ठीक आहे, याप्रमाणे इथं आपण हाच वापरणार आहोत. सो sin 90 इज इक्वल टू cos 90 मायनस 90 इज इक्वल टू cos 0. आता cos 0 ची व्हॅल्यू ही 1 आहे म्हणून याची व्हॅल्यू 1. नेक्स्ट
cos 90 is equal to sin 90 minus theta, means 90 minus 90, therefore sin 0. sin 0 ची व्हॅल्यू आहे 0, सो 0. ओके. नेक्स्ट tan 0 or tan 90 is equal to sin 90 by cos 90. So 1 by 0 means undefined. नेक्स्ट इथे कोसेक थीटा म्हणजे कोसेक 90 इज इक्वल टू 1 by sin 90. So 1 by 1 means 1. Cosec 90 is equal to 1 upon sin 90 is equal to 1 by 1 is equal to 1. Sec 90 is equal to 1 upon cos 90 is equal to 1 upon cos 90 की value है 0, means undefined. Next tan 90 is equal to 1 by cot 90 is equal to 1 by tan 90. tan 90 की वैल्यू आहे tan 90 ची वैल्यू अनडिफाइन आहे इज इक्वल टू 0. ओके. याप्रमाणे या किमती आपण भरलेल्या आहेत. फिलअप करून आपण टेबल पूर्ण करत आहोत. आता आपण sin 45, cos 45, tan 45 साठी आपण ही फिगर वापरणार आहोत. इन फिगर नंबर 4, triangle right angle triangle ABC is 45 90 डिग्री एंगल. हा जो ट्रायंगल आहे हा 45 90 डिग्री एंगल राइट एंगल ट्रायंगल आहे. आणि या राइट एंगल ट्रायंगल मध्ये B is 90 डिग्री, C is 45 डिग्री, therefore A is 45 degree. Means let measure of angle B is 90 degree, measure of angle B is 90 degree, let measure of angle C is equal to 45 degree, then measure of angle A will be 45 degree. So this is a 45 degree, 90 degree right angle triangle. So this is these two angles, angle A and angle C are equal angles, therefore the side to them must be equal. Let AB is equal to A, length of AB is A, then length of BC is equal to A. So triangle ABC is a isosceles triangle. चलो. So AB is equal to A, BC is equal to A, therefore AC is equal to √2A. तुम्ही या ठिकाणी पायथागोरसचा थेरमचा उपयोग करून AC ची लेंथ काढू शकता. आपण आता या किमती काढूया. sin 45 आपण समजा हा अँगल घेतला. सो BC किंवा आपण समजा हा अँगल घेतला. कोणता? आपण कोणता अँगल घेऊ शकतो? सेम येईल हा अँगल. सो sin
ratio of 45 degree angle is equal to AB divided by AC. So A by root 2A. A cancel. Therefore 1 by root 2. 1 by root 2. Similarly, cos 45. So for this angle, BC is the adjacent side of angle C. Therefore BC divided by AC. Length of BC is A. Therefore A upon root 2A. So A cancel is equal to 1 by root 2. Tan theta means tan 45 is equal to opposite side AB divided by BC. A by A is equal to 1. Okay. So from these values we can find the cosec ratio, sec ratio and cot ratio of 45 degree angle. Now cosec ratio of 45 degree is equal to 1 upon sin 45. So 1 upon 1 by root 2 is equal to 1 divided by 1 by root 2 is equal to 1 into root 2 by 1 is equal to root 2. Similarly, sec 45 degree is equal to 1 by cos 45 is equal to 1 upon 1 upon